नमस्कार. आज आपण ब्लाऊज वरून माप कशी घ्यायची ते सगळ्यात पहिले शिकणार आहोत. आज आपल्या क्लासचा पहिला दिवस आहे असंच आहे आणि नवीन शिकणाऱ्या ताईंना सगळ्यात पहिले ब्लाऊज वरून माप कशी घेतली गेली पाहिजे हे लक्षात येणं गरजेचं आहे. जर तुमचं माप परफेक्ट घेतलं गेलं तर तुम्ही ब्लाऊज परफेक्ट शिवू शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या. कोणत्याही मापाचा. आज आपण हे जे ब्लाऊज आहे हे चौकोनी कटोरीचं आहे. आपण सगळ्या प्रकारच्या कटोरींचं कटिंग शिकणार आहोत. साधी कटोरी, चौकोनी कटोरी, डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशा पद्धतीने वाढवायची, ठेवायची कशी, कटिंग कसं बनवायचं, कपड्यावर कुठे कशा पद्धतीने वाढवून कमी जास्त करायचं, डीपनेक असेल तर कसं बदल करायचा, बोटनेक आहे, सगळ्या प्रकारच्या ब्लाऊजचं कटिंग शिकणार आहोत आपण. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर आज आपण सुरुवात हे ब्लाऊज वरून माप कशी घ्यायची हे बघणार आहोत. ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज वरून माप घ्यायची तर आपल्याला फक्त एवढी माप घ्यायची आहे, ही 7 माप. ब्लाऊजची उंची, छातीचं माप, कमर घेराचं माप, मागचा गळा, पुढचा गळा, बाही लांबी आणि दंडघेर एवढीच माप तुम्हाला ब्लाऊज वरून घ्यायची आहे. शोल्डरचं माप घ्यायचं नाहीये, कटोरीचं माप मोजायचं नाहीये, कारण आपल्याला चार्ट मध्ये ही सगळी माप दिलेली आहे. त्यामुळे ब्लाऊजचं कॅल्क्युलेशन कुठेही नसणार आहे. कुठेही वाढवायचं किती, कमी किती करायचं हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि प्रत्येक छातीच्या मापानुसार आम्ही तुम्हाला सगळे चार्ट पण पुन्हा एकदा समजावून सांगणार आहे. त्यामुळे सगळे व्हिडिओ बघायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माप व्यवस्थित समजणार आहे. आणि 28 छातीपासून तुम्ही 48 छातीपर्यंत, म्हणजे अगदी छोट्या मापापासून मोठ्यात मोठ्या मापापर्यंत कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचं, माप कशी घ्यायची हे सगळं समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे रोजच्या रोज जे नवनवीन व्हिडिओ अपडेट होतात त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल. तर आज आपण सगळ्यात पहिले ब्लाऊज वरून माप कशी घ्यायची हे बघूया. मग उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग शिकूया. सगळ्यात सोपं, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन पण कुठे नसणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता ज्यावेळेस सगळ्यात पहिले ब्लाऊज वरून माप घ्यायचं तर उंचीचं माप घ्यायचं. आता ब्लाऊज वरून तुमचं साधं ब्लाऊज असो, कटोरी ब्लाऊज असो, प्रिन्सेस कट ब्लाऊज असो, कुठल्याही प्रकारचं ब्लाऊज तुम्ही मापासाठी समोर ठेवू शकतात. ब्लाऊज वरून माप घेताना कधी पण पुढच्या बाजूने कधीही माप घ्यायचं नाही. का तर आपण हे कटोरीचं कटिंग क्रॉस कपड्यात केलेलं असतं, मग पुढचा भाग असा ताणला जातो, मग ब्लाऊजच्या उंचीमध्ये हा फरक पडतो. त्यामुळे कधी पण ब्लाऊजच्या उंचीचं माप पुढून घ्यायचं नाहीये, तर ब्लाऊजच्या उंचीचं माप हे मागच्या बाजूने घ्यायचं, हे लक्षात घ्या. ब्लाऊजच्या उंचीचं माप मोजताना कधी पण आपल्याला मागून घ्यायचं आहे. मग घ्यायचं कसं ते सांगते. आणि आपण जे शिकणार आहोत सगळे इंच मध्ये शिकणार आहोत, सेंटीमीटर मध्ये नाही शिकणार. हे बारीक जे अंक आहे हे नाही, कारण त्याचं कॅल्क्युलेशन थोडं अवघड असतं. त्यामुळे आपण जे शिकणार आहोत इंच मध्ये. त्यामुळे तुम्ही टेप घेताना असा इंचचा टेप घ्यायचा. मोठे मोठे अंक, म्हणजे आपल्याला शिकायला समजायला सोपी माप. तर आता आपण ब्लाऊजची उंची मोजणार. तर ब्लाऊजची उंची घेताना कधी पण ही जी गळ्याची बाजू ही झाली मुंड्याची बाजू, शोल्डर कडची बाजू लक्षात घ्या. तर गळ्याच्या बाजूकडनं ज्या ठिकाणी हे शोल्डरचं शिवण आलेलं आहे, ज्या ठिकाणी हे शोल्डरचं शिवण आलेलं आहे, गळ्याच्या बाजूकडे टेप अशा पद्धतीने वरती लावायचा. ब्लाऊज असा व्यवस्थित ताठ धरायचा आणि गळ्यापासून हे ब्लाऊज अशा पद्धतीने खेचून घ्यायचं, व्यवस्थित खेचायचं. बघा मागच्या बाजूचं अंतर कपडा खेचला जात नाही, कारण आपण याचं कटिंग उभ्यात किंवा आडव्यातच केलेलं असतं. त्यामुळे मागचा भाग खेचला जात नाही. मग आपल्याला प्रॉपर ब्लाऊजची उंची मिळते. आणि इथे शिलाई मार्जिन तुम्हाला कुठेही वाढवायचं नाहीये. परफेक्ट जी माप आहे तीच घ्यायची आहे, कारण कटिंग करताना आपण शिलाई मार्जिन सगळं वाढवून घेणार आहोत. मग ब्लाऊजची उंची आलेली आहे 13 इंच. टेप अशा पद्धतीने सरळ धरायचा मात्र. हे बघा ब्लाऊजची उंची आलेली आहे 13 इंच. मग इथे आपण उंचीचं माप लिहून घेऊया. ब्लाऊजची उंची आली 13 इंच. आता आपण मागच्याच बाजूला आहोत तर लगेच मागचा गळा मोजून घेऊया. मग टेप अशा पद्धतीने ठेवलेला आहे, मागचा गळा अशा पद्धतीने. पट्टीचा वापर करायला लागल्यास तुम्हाला लक्षात येत नसेल तर हे बघा गळ्याच्या ठिकाणी पट्टी ठेवा आणि टेपवर कुठे मार्किंग आलेली सरळ पट्टी 8 इंच. हे बघा 8 इंच, म्हणजे आपला मागचा गळा किती आला 8 इंच. इथे मागचा गळा जिथे आलेला आहे तिथे आपण हे 13 इंच उंची झाली, मागचा गळा आला 8 इंच. आता आपण पुढच्या भागाचं माप मोजूया. मग ब्लाऊज गोल फिरून घेऊया पुढच्या बाजूला. मग ज्यावेळेस आपल्याला माप मोजायचं छातीचं माप, आता काचपट्टीकडनं हुक पट्टी, आयपट्टी, ही बघा ही हुक पट्टी आहे, ही आयपट्टी आहे. दोन्हीकडनं तुम्हाला माप मोजून दाखवते कशा पद्धतीने मोजायचं. आता पहिले हुक पट्टीकडनं आपण छातीचं माप मोजणार.
ब्लाऊज इथे व्यवस्थित ताट करून घ्यायचा. काखेमध्ये जिथं बाहीचा जॉईंट आलेला आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या हुकापासून काखेमध्ये जिथे जॉईंट आलेला आहे तिथपर्यंत टेप धरायचा आहे अशा पद्धतीने. हे बघा, इथे अंतर आलेलं आहे 9.5 इंच. इथे अंतर आलेलं आहे 9.5 इंच. आता तुम्ही म्हणाल मग 9.5 इंच, आता हे जे माप आहे हा छातीचा चौथा भाग हे माप येतं. मग तुम्ही 4 वेळा टेप दुमटून घेतला तरी तुम्हाला परफेक्ट किती छातीचं माप आहे. एकदा दुमटला, हा दुसऱ्यांदा दुमटला आणि हा तिसऱ्यांदा दुमटला. लक्षात घ्या, म्हणजे तुमचं 38 छातीचं माप आहे हे लक्षात येतं. 38 छातीचं माप आहे आणि घडी किती आली तुमची 9.5 इंचाची, म्हणजे 1 इंच 9 इंच आणि टेप वरचा अर्धा इंच. लक्षात घ्या, म्हणजे ब्लाऊजची इथे घडी किती आली आपली 9.5 इंचाची, म्हणजे 38 छातीच्या मापाचं आपलं हे ब्लाऊज आहे. हे आपण मोजलं हुक पट्टीकडनं. आता आयपट्टीकडनं जर तुम्ही माप मोजलं तर जी आयपट्टी आहे ही आयपट्टी सोडून द्यायची. काय होतं, हे जे ब्लाऊजला आपण ज्यावेळेस शिवण करतो, शिवण करताना ही आयपट्टी बाहेरच्या बाजूला जोडलेली असते. त्यामुळे आयपट्टी सोडून टेप अशा पद्धतीने इथे धरायचा आणि ज्या ठिकाणी आपलं हे काखेमध्ये बाहीचा जॉईंट आलेला आहे फिटिंगचा त्या ठिकाणी टेप धरायचं. हे बघा, इथे पण अंतर आपलं आलेलं आहे 9.5 इंच, म्हणजे दोन्ही बाजूला हे अंतर सेम येतं. जर तुम्ही ही आयपट्टी पण जर मोजली तर इथे तुमचा अर्धा इंचाचा फरक पडेल. ब्लाऊजला 10चं माप येईल. मग तुम्ही म्हणाल एका बाजूला 10 एका बाजूला 9.5 इंच, तर ही गडबड होऊ नये त्यामुळे आयपट्टीचं अंतर सोडून द्यायचं आहे आणि मग आपल्याला हे अंतर मोजायचं आहे. हे झालं छातीचं माप. सगळ्यात महत्वाचं छातीचं माप आहे, हे तुम्हाला परफेक्ट येणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला कमर घेराचं माप मोजायचं. आता 2 पद्धतीने कमर घेराचं माप सांगते. पहिले खालचं हुक लावून घ्या आणि हे ब्लाऊज अशा पद्धतीने हे असं टाईट धरून घेतलं. ठीक आहे, हे अशा पद्धतीने टाईट धरून घेतलं. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत टेप अशा पद्धतीने धरला. ब्लाऊज टाईट धरायचं. लक्षात घ्या, हे बघा, इथे अंतर आलेलं आहे 16.5 इंच. मग 16.5 एक बाजू आली आणि खालची बाजू 16.5 इंच, म्हणजे आपण हा टेप दुमटून घेऊया. 16.5 आणि 16.5 म्हणजे आपला कमरघेर आलेला आहे 33 इंच. कमरघेर आपल्याला आला आहे. हे कमरघेराचं माप आपल्याला ब्लाऊजचं ज्यावेळेस आपण फिटिंग करणार ना त्यासाठी लागणार आहे. त्यामुळे आपल्याला हे कमरघेराचं माप मोजायचं. आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं कटिंग करतो, पेपर पॅटर्न बनवतो, पेपर पॅटर्न बनवताना जर छातीच्या मापापेक्षा कमरघेर खूप कमी असेल तर आपल्याला पेपरवर कमरेचं माप टाकावं लागतं. यासाठी आपल्याला हे कमरघेराचं माप मोजणं गरजेचं आहे. त्यानंतर आता पुढचा गळा मोजूया. पुढचा गळा मोजताना जसं मागचा गळा मोजला तसंच मोजायचा आहे. ज्या ठिकाणी इथे शोल्डरचं शिवण आलेलं आहे वरती त्या ठिकाणी टेप अशा पद्धतीने धरायचा आणि इथे टेप हा अशा पद्धतीने लावायचा. पुन्हा इथे पट्टी ठेवून घ्या म्हणजे तुम्हाला गळ्याचं परफेक्शन कळेल. आणि पुढचा गळा आपल्याला आलेला आहे 5.5 इंच. पुढच्या गळ्याची उंची आलेली आहे 5.5 इंच. 5 इंच आणि टेप वरचा अर्धा इंच, म्हणजे टेप वरच्या 4 रेषा. हे लक्षात घ्या. हे झालं पुढच्या गळ्याची उंची. त्यानंतर आपल्याला मोजायची बाही लांबी. आता जी तुमची बाही लांबी आहे ती मोजायची. बाही लांबी मोजताना ज्या ठिकाणी आपलं हे शोल्डरचं शिवण आलेलं आहे त्या पॉइंट पासून आपल्याला बाही लांबी मोजायची आहे. इकडनं अशी कुठूनही मोजायची नाही. मोजताना शोल्डरच्या टोकापासून ह्या ठिकाणी बाहीची लांबी मोजायची. बाही लांबी मोजताना टेप अशा पद्धतीने लावला. बाही लांबी आलेली आहे 7 इंच. बाही लांबी आली आपली 7 इंच. आणि दंडघेर मोजताना आता ब्लाऊजवरून ज्यावेळेस आपण दंडघेर मोजतो त्यावेळेस आपल्याला अर्धा दंडघेर पुरेसा होतो, कारण आपल्याला पॅटर्न बनवताना आपल्याला हे अर्धच दंडघेराचं माप लागणार आहे. पण जर तुम्ही अंगावरून माप घेतलं तर पूर्ण दंडाला आपण असा गोल टेप फिरवतो आणि मग माप मोजतो. मग त्याचे निम्म अंतर आपल्याला कटिंगसाठी लागणार आहे. लक्षात घ्या. मग इथे आता अर्धा दंडघेर मोजूया, कारण कटिंगसाठी आपल्याला एवढंच लागणार आहे. मग दंडघेर आलेला आहे 5 इंच. आता शिलाई मार्जिन इथे कुठेही वाढवायची नाही हे लक्षात घ्या. दंडघेर आपला आलेला आहे 5 इंच. हे सेम अशाच पद्धतीने हे सगळी मापं घ्यायची आहे. यात कुठलाही प्रकारचा बदल करायचा नाही. जर तुम्ही याच्यामध्ये शिलाई मार्जिन वगैरे काही वाढवलं तर आपल्याला ब्लाऊजचं ज्यावेळेस आपण पेपर पॅटर्न बनवतो तर पेपर पॅटर्न बनवताना तिथे आपण शिलाई मार्जिन वाढवतो, मग तुमचं कटिंग चुकेल, बिघडेल. त्यामुळे मापं घेताना परफेक्ट मापं घ्या. कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज आहे अशाच पद्धतीने सगळी मापं घ्या, म्हणजे तुमचं ब्लाऊजचं परफेक्शन येणार आहे. तर आज आपण शिकलो ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची. तर सेम अशाच पद्धतीने तुम्ही ही ब्लाऊजवरून मापं तुमची घेऊन अशी लिहून ठेवा, म्हणजे ज्यावेळेस आपण उद्या 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग करू तर ते तुम्हाला परफेक्ट लक्षात येईल.
सेम अशाच पद्धतीने सगळी मापं लागल्यास तुम्ही हे लिहून घ्या. फक्त ही 7 प्रकारची मापं आपल्याला ब्लाऊज वरून घ्यायची आहेत. असंच आपण स्टेप बाय स्टेप चार्ट बघणार आहोत. साधा चार्ट बघूया, बोटनेक चार्ट बघूया, छातीच्या 10व्या भागाचा चार्ट बघूया, टक्स पण टाकायचा चार्ट बघूया. सगळ्या प्रकारचे चार्ट पण आपण शिकणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण हळूहळू सगळ्या पुढच्या व्हिडिओकडे जाणार आहोत. तर आज आपण शिकलो ब्लाऊज वरून मापं. तुम्ही तुमच्यावर ब्लाऊज वरून मापं घेऊन लिहून ठेवा आणि उद्या आपण 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग शिकूया. धन्यवाद.